नमस्कार. जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो, अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या खऱ्या मैत्रीची परिभाषा. मैत्री हे एक असं नातं आहे की जे देवाने माणसासाठी बनवलेलं नाही, तर माणूस स्वतःच्या समजुतीने ते नातं निवडतो आणि कधीकधी चूकही करतो. म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्याने खूप विचारपूर्वक मित्र बनवावे, जेणेकरून एखाद्याने आपल्या मैत्रीवर नेहमी विश्वास ठेवता येईल आणि कोणत्याही प्रकारचे मित्र केलेले त्याबद्दल कधीही पश्चाताप होणार नाही. आचार्य चाणक्य कायमच आपल्या चाणक्य नीतीमधून वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे. अशा वेळी खऱ्या मैत्रीबद्दल आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या. आचार्य चाणक्य यांनी सुखदुःखाबाबत काही उपदेशही दिलेला आहे. अशा लोकांबद्दल सांगितले की जे शत्रूपेक्षा जास्त प्राणघातक आहेत, त्यामुळे या लोकांशी मैत्री करण्याचा विचारही करू नका. चाणक्य नीतीमधून माणसाला नेहमीच चांगला धडा मिळतो. खालील गुण असलेल्या लोकांपासून कायम दूर राहा. आचार्य चाणक्य यांच्या मते अहंकारी व्यक्तीशी मैत्री करण्याची चूक कधीही करू नये. जो स्वतःला ज्ञानी समजतो आणि सर्व जगाला लहान समजू लागतो, तो कोणाच्या भरवशाचा लायक नाही. आपली प्रतिमा मोठी दिसण्यासाठी ती खराब करण्यातही वेळ वाया घालवत नाही. म्हणून धन आणि ज्ञानाच्या अभिमानापासून दूर असलेला मित्र बनवा. लोभी माणूस. असे म्हणतात की लोभी माणूस कोणाचाच नसतो. त्याला समोरच्या व्यक्तीचे फक्त लोकांच्या स्वतःच्या हेतूसाठीच वापर कसा करायचा हे माहीत असते. त्यामुळे अशी मैत्री करण्याची चूक कधीही करू नका. लोभी माणूस तुम्हाला कधीही सोडून देईल आणि स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या शत्रूचे समर्थन करू लागेल हे सांगता येत नाही. आपल्यासारखे प्रामाणिक व्यक्तीशी मैत्री करणे चांगले. मूर्ख व्यक्ती. आचार्य चाणक्य यांच्या मते जो मनुष्य असून बुद्धी किंवा विवेकी नाही, तो प्राण्यांसारखा समजावा. अशा लोकांशी मैत्री करणे सोडा. त्यांच्या सहवासातही राहू नये, कारण त्यामुळे तुम्हाला त्रासच होईल. म्हणून असे म्हणतात की मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू बनवणे चांगले, जेणेकरून पायावर कुऱ्हाडीने वार करण्यासारखे काहीही घडू नये. धोका देणारी व्यक्ती. आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार वाईट लोकांपासून दूर राहणेच चांगले. हे सापापेक्षा जास्त धोकादायक. दूर राहण्याचे चांगलेच आहे. हे सापापेक्षा जास्त धोकादायकही असतात, कारण साप वेळेच्या नियंत्रणात असते. जेव्हा एखादी व्यक्ती मरणार असते तेव्हाच ते चावतात, परंतु एखादी वाईट व्यक्ती तुमचा विश्वासघात केव्हा करेल हे तुम्हाला भाकीत करावे लागेल. म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.